आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. हेडलाइन्स प्रस्तुत करता TJSB सहकारी बँक लिमिटेड, मल्टी स्टेट शेड्यूल बँक, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. मोर्शी दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 9 वर. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले 8 जणांचे मृतदेह चौथ्या दिवशी हाती. तब्बल 83 तासांनंतर बचाव कार्य पूर्ण. मोर्शी दुर्घटनेमधील पीडितांना 40 लाखांची मदत, कंपनीकडून 25 लाखांची मदत, तर मनपाकडून 10 लाख, सरकारकडून 5 लाख रुपये दिले जाणार. संकट काळात नेत्यांनी लोकांमध्ये गेलंच पाहिजे. मोर्शी दुर्घटनेवरून महाजनांनी टोचले नेत्यांचे काम. संकट काळात लोकांना मदतीचा हात देण्याचाही सल्ला. खडसे भाजपमध्ये घर वापसीसाठी मागे लागलेत. खडसेंचा भाजप प्रवेश मी थांबवला नाही, गिरीश महाजनांची टू द पॉइंट मुलाखतीमध्ये माहिती. नाशिक विधान परिषदेमध्ये नरेंद्र दराडे जिंकावेत ही लोकांची इच्छा नव्हती. दराडे यांच्या पराभवावर टू द पॉइंट भाष्य. नाशिकमध्ये बंडखोरी शमवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचाही गिरीश महाजनांकडून उल्लेख. शिवसेना युबीटीचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल. सून गिरीजाच्या तक्रारीवरून ठाण्यात गुन्हा दाखल. राऊत कुटुंबानं शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप. भेसळखोरांवरील FDAच्या कारवाईनंतर दूध संकलनामध्ये घट. राज्यातील दूध संकलन 25% घटलं. मराठवाड्यामध्ये 1 लाख लिटरनं दूध संकलन घटलं. लोणावळा कर्जत रेल्वे अद्याप विस्कळीतच. 17 जुलैपर्यंत अनेक गाड्या वळवल्या, तर काही गाड्या रद्द करण्याचाही निर्णय. दरडी कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये ढगफुटी सदृश पाऊस. अनेक घरं आणि हॉटेल्समध्ये पाणी शिरलं. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक परिसरातला वीज पुरवठा खंडित. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. अनेक ठिकाणी भूस्खलन, रस्ते खचले. ऋषिकेश केदारनाथसह 120 रोड बंद. CET पेपरफुटी प्रकरणामधील 2 आरोपींना 22 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. भिवंडी कोर्टाचा निर्णय. पेपरफुटीची सखोल चौकशी होणार. दिवे घाटातला अवघड टप्पा पार करून माऊलींची पालखी सोपान काकांच्या सासवड नगरीत. हरिनामाच्या गजरात दुमदुमला घाट परिसर. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आज यवतमध्ये. फुटबॉल महाकुंभाच्या क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंडमध्ये हाय व्होल्टेज लढत. दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत. आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मोशी दुर्घटनेसंदर्भातील. मोशी दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आता 9 वर गेलेला आहे. तब्बल 83 तासांनंतर इथलं बचाव कार्य पूर्ण झालंय. मृतांच्या नातेवाईकांना 40 लाखांची आर्थिक मदतीची घोषणा सुद्धा केली गेली आहे. तर दुसरी मोठी बातमी आहे टू द पॉइंट मुलाखती संदर्भातील. टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये गिरीश महाजनांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विधान परिषदेमध्ये नरेंद्र दराडे जिंकावेत ही लोकांची इच्छा नव्हती असं टू द पॉइंट विधान त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशावर सुद्धा भाष्य केले. यासोबत अनेक विषयांवर त्यांनी दिलखुलास उत्तरं दिलेली आहेत. त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची आणि लक्षवेधी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. माजी खासदार विनायक राऊत हे अडचणीमध्ये आलेले आहेत. राऊतांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांची सून गिरिजा यांनीच राऊतांवर या संदर्भात आरोप केलेले आहेत आणि पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत.
तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मोशीतून कैलास पुरी. तिथलं सध्या बचाव कार्य पूर्ण झालेलं आहे. 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या संदर्भात आणखी काय महत्त्वाची माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर मुंबईतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम देशमुख आपले प्रतिनिधी. विनायक राऊतांवर त्यांच्या सुनेनंच आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालाय. त्या संदर्भात ओम यांच्याकडे काय अधिकचे डिटेल्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर स्वप्नील जाधव सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद झाला होता. त्या संदर्भातली अधिकची माहिती ते आपल्याला देणार आहेत. तर सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे मोशी दुर्घटनेसंदर्भातील. मोशी दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा 9 वर गेलाय. 83 तासांनंतर इमारतीमधले हे बचाव कार्य थांबवले. 4थ्या दिवशी 8 जणांचे मृतदेह हाती लागले. मोशीमधील 9 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न आता सातत्यानं विचारला जातोय. पिंपरी चिंचवडच्या मोशी इथली इमारत दुर्घटना तिचं बचाव कार्य 83 तासांनंतर पूर्ण झालेलं आहे. रात्री 1च्या सुमारास अखेरचा मृतदेह बाहेर काढण्यात गेलाय. एकूण 23 जण या दुर्घटनेमध्ये अडकलेले होते. त्यापैकी 5 जण स्वतःहून बाहेर पडले तर 9 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. तर एकूण 9 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. हे बचाव कार्य कसं आहे आपण पाहूयात. 8 जुलैला 1:30 वाजता दुर्घटनेवेळी 23 जण अडकलेले होते. इमारतीमध्ये 22 जण, बाहेर कचऱ्याखाली 1 जण अडकला होता. 5 जण स्वतःहून सुखरूप बाहेर पडले. भारतीय सेना, NDRF, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बचाव मोहीम राबवली जात होती. PMRD, अग्निशमन दल आणि पोलिसांचाही बचाव मोहिमेमध्ये सहभाग होता. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडे. कैलास, एक इमारत कोसळते आणि त्याचं बचाव कार्य तब्बल 83 तास चालतं. ही बाब खरं तर खूप वैषम्याची आहे. काय या संदर्भातली माहिती आहे? आता बचाव कार्य पूर्ण झालंय, तिथल्या नातेवाईकांची काय प्रतिक्रिया आहे? शनिवारी रात्री 1 वाजता अखेरचा 9वा मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यात आला आणि तब्बल 83 तास सुरू असलेलं बचाव कार्य जे आहे ते थांबलेलं आहे. स्मशान शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. गेले 4 दिवस या ठिकाणी धडधड सुरू होते. बचाव कार्याचा आवाज, नातेवाईकांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळत होता. मात्र अखेर 83 तासानंतर हे बचाव कार्य या ठिकाणी थांबलेलं आहे. 14 जण जे आहेत ते या दुर्घटनेमध्ये वाचलेले आहेत. मात्र 9 जणांचा बळी गेलेला आहे. या 9 जणांच्या बळीला कारणीभूत कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. ज्या इमारतीमध्ये हे कामगार अडकलेले होते ती इमारतच अनधिकृत असल्याचं समोर येत आहे. ज्या पर्यावरण विभागाने हा जो प्रकल्प आहे तो सुरू केला आणि अँटनी लारा एनर्जी जी कंपनी आहे त्यांना चालवण्यासाठी दिला, त्या पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? जी कंपनी हा जो प्रकल्प चालवत आहे त्या कंपनीने कोणतेही सुरक्षेचे नियम न पाळता या ठिकाणी कामकाज सुरू केलं, त्या कंपनीवर काय कारवाई होणार? असे असंख्य प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. सुरुवातीला नैसर्गिक आपत्ती म्हणणारे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही दिलेली आहे. मात्र चौकशीमध्ये खरंच पर्यावरण विभागाचे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का? आणि जी कंपनी हा प्रकल्प चालवते, ज्या कंपनीने अनेक नियम पायदळी तुडवल्याचं समोर येत आहे, त्या कंपनीवर काय कारवाई होणार हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. दरम्यान जे मृत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदत जी आहे, आर्थिक मदत जी आहे ती राज्य सरकार असेल, महापालिका असेल त्यांनी जाहीर केलेली आहे. जास्तीत जास्त मदत जी आहे ती या मृतांच्या नातेवाईकांना देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे. मात्र एकीकडे ही सर्व मदत केली जात असली तरी दुसरीकडे या ज्या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांवर आणि हा प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीवर काय कारवाई होते हे पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार. अगदी त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. धन्यवाद कैलास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
वळूया पुढच्या बातमीकडे. एक महत्त्वाची बातमी आहे. माजी खासदार शिवसेना युबीटीचे माजी खासदार विनायक राऊत सध्या अडचणीमध्ये आलेत. कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाय. त्यांची सून गिरिजा राऊत यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. घरगुती हिंसाचार जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. सून गिरिजाचे राऊत कुटुंबावर गंभीर आरोप सुद्धा पाहायला मिळत आहेत. राऊत कुटुंबावर शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप होतोय. त्याचबरोबर राऊत कुटुंबासहित फिरोज बाबा आणि काझी बाबा या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झालाय. अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे. ओम, काही महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे विनायक राऊतांवर जो गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांची सून गिरिजा यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत, कशासाठी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला गेला, हा मुद्दा क्रमांक 1 पहिला प्रश्न. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्या सून गिरिजा या त्यांच्या सोबतच राहत होत्या का, त्या संदर्भातले काय डिटेल्स आहेत, आणि विनायक राऊतांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का, तुमचा त्यांच्याशी काही संपर्क झालाय का? श्वेता, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बेसिकली ज्या गिरिजा राऊत आहेत, विनायक राऊत यांच्या सून, यांनी काल कापूरबावडी म्हणजे ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस स्थानकामध्ये जाऊन हा सगळा जो त्यांच्यासोबतचा प्रकार घडला त्या संदर्भातली तक्रार दिली. आणि त्यानंतर खरं तर घरगुती हिंसाचार हा एक आणि दुसरा म्हणजे जादूटोणा विरोधी विधेयकाच्या अंतर्गत असे एकूण 2 गुन्हे किंवा 2 प्रकारच्या घटनांमध्ये राऊत आणि कुटुंबियांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुद्दा क्रमांक 1 म्हणजे जो तुम्ही विचारलात की हा छळ नेमका कशासाठी करण्यात आला. FIRचा जर आपण एकंदर अभ्यास केला तर FIRमध्ये ज्या पद्धतीच्या किंवा ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत अत्याचार झाला किंवा मुलामध्ये ज्याच्याशी गिरिजा यांचा विवाह झाला त्या गीतेश राऊतच्या एकंदर क्षमतेवरती त्यांचा प्रश्नचिन्ह होता. आणि सातत्यानं ज्या पद्धतीची वागणूक गिरीश आणि कुटुंबियांकडनं गिरिजा यांना दिली जात होती, त्यांचा छळ केला जात होता, त्यांच्यावरती तंत्रमंत्र केलं जात होतं असा उल्लेख FIRमध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्याचं त्यांच्या FIRमध्ये नमूद करण्यात आलंय. मुद्दा क्रमांक 2 म्हणजे या सगळ्या प्रकरणात विनायक राऊत यांच्याशी अद्याप तरी कुठलाही संपर्क झालेला नाहीये. आज दुपारी विनायक राऊत बोलतील का किंवा त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात काही खुलासा त्यांच्याकडनं येतोय का, याबाबत आता माध्यमांकडनं त्यांच्याकडे विचारणा केली जात आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणात तक्रारदार गिरिजा राऊत आणि त्यांचे वकील सतीश कदम हे दुपारी 12 वाजेच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधणार आहेत अशी देखील माहिती मिळते. ठाण्यामध्ये ही पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे एका बाजूला हा सगळा गुन्हा दाखल झालेला असताना विनायक राऊतांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या संदर्भात स्वतः तक्रारदार असलेल्या गिरिजा राऊत या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत आणि राऊत कुटुंबियांवर नेमके आरोप केलेत त्याबद्दल त्यांचं म्हणणं काय हे पाहावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा, विनायक राऊत हे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. ठाकरे गटाचे एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते अनेक वर्ष खासदार देखील होते. त्यामुळे अशा मोठ्या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय जो काही मुद्दा असेल तो देखील तितकाच चर्चेला जाईल, कारण विनायक राऊतांवर आरोप प्रत्यारोप देखील या सगळ्या संदर्भात होऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गिरिजा राऊत आणखीन कुठले गंभीर आरोप राऊत कुटुंबावर लावतात आणि विनायक राऊत आणि कुटुंबीय त्यावरती कशा पद्धतीनं स्पष्टीकरण देत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. श्वेता, अगदी. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आता काय नेमकी बोलणं होतं, त्याचबरोबर काय नेमक्या तक्रारी गिरिजाकडून सांगितल्या जातात आणि त्यावर विनायक राऊत काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल. धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. मराठी बोलण्याची मागणी केली असता एका TCनं प्रवाशाला तब्बल तासभर कोंडून ठेवल्याचा प्रकार घडलाय. अंधेरी रेल्वे स्थानकामध्ये हा प्रकार झालेला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून TC आणि प्रवाशामध्ये वाद झाला. या दरम्यान मराठीची मागणी करून कामामध्ये अडथळा आणताय असा TCनं प्रवाशाला मुद्दा मांडला आणि त्याला कोंडून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर या प्रवाशाला अंधेरी स्थानकामध्ये तासभर कोंडून ठेवलं. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर मराठी भाषिकांसंदर्भातला भेदभाव केल्याचा आरोप होतोय. माझ्याकडे जो व्यक्ती आला मी त्याला मराठीत सेवा मागितली, त्याचं काम आहे मराठीत सेवा देणं. बस सेवेचा कर्मचारी आपली सेवा निभावतोय, त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही. आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा पाहिजे. आम्हाला फक्त मराठी सेवा पाहिजे. मला व्हॉट्सअप मधलं हिंदी का आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा पाहिजे. हिंदी का कळतं? व्हॉट्सअप मधलं हिंदी इंग्लिश का कळतं? अरे या राज्याची भाषा मराठी. मी काय बोललो, राजभाषा आणि राज्यभाषा आणि मातृभाषा या राज्यांमध्ये अंतर आहे. पण इथे माझ्या स्टाफला तुम्ही सगळ्यांसमोर एवढी हिंमत असेल ना, चला माझ्या बरोबर तुम्हाला नॉलेज देतो. चला उठा, चला जाऊ. क्रिएटिव्ह न्यूज चला जाऊ आपण. इनका भाषा का मैं पूरा कर देता हूं. तुमच्या आम्ही तुम्हाला मराठीत भाषा तुम्ही या सेवेसाठी दिली. तुमच्याशी बोलायला चला. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत स्वप्नील जाधव आमच्या प्रतिनिधी यांच्याकडे. स्वप्नील, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे आपण.
हिंदी बोला, मराठी बोला असं त्या प्रवाशानं आग्रह धरला. मात्र त्यानंतर तिथला जो एक TC होता तो मराठीमध्ये त्या व्यक्तीशी भांडत होता. मला वाटतं कदाचित तो दुसरा एक TC असावा ज्याला मराठी येत नाही. त्याच्या वतीनं ती खरी तर वकिली सुरू होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय नेमका हा प्रकार घडलेला होता आणि या संदर्भात काय नेमकं स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनानं अद्याप तरी दिलं आहे का? नक्की श्वेता, मराठी TC कुठेतरी अमराठी TCच्या मदतीसाठी धावून आला असं एकंदरीत पाहायला तर दुसरीकडे कुठेतरी रेल्वेने अमराठी TCच्या मागे मराठी TC उभी केलेत का असा सुद्धा आरोप आता मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आलेला आहे. खरं तर दादर ते नालासोपारा असा हा प्रवासी प्रवास करत होता. त्या दरम्यान या ठिकाणी हे तिकीट तपासणीस आले होते. त्यांना हिंदीमध्ये तिकीट दाखवा अशी विनंती केली. मात्र मराठी जो प्रवासी आहे त्याने मराठीत बोलण्याची विनंती केली होती. मात्र अमराठी TCच्या मदतीला हा मराठी TC आला आणि एकूणच वाद पुढे वाढता गेला. मात्र रेल्वेकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे. प्रवाशाला 2 तास खरं तर अंधेरी स्थानकात डांबून ठेवले असल्याचा आरोप हा मराठी एकीकरण समितीने केलेला आहे. मात्र मराठी एकीकरण समितीने रेल्वेला निवेदनसुद्धा दिलेलं आहे आणि 200 एकूणच BNS अंतर्गत या मराठी TCवरती कारवाई करण्यात यावी, त्यांची तक्रार घेण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आज दिवसभरामध्ये यामध्ये मराठी एकीकरण समिती नक्कीच पाठपुरावा करणार आहे. आज कालच्या दिवसामध्ये मराठी TCवरती खरं तर गुन्हा दाखल केलेला नव्हती किंवा कोणतीही तक्रार घेण्यात आलेली नाही आहे. मात्र आश्वासन हे एकीकडे मराठी एकीकरण समितीला देण्यात आलेलं आहे. तर आजच्या दिवसभरामध्ये यामध्ये आता तक्रार घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र दिवसेंदिवस अशा प्रकारचे वाद हे रेल्वेमध्ये विशेषतः आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. यापूर्वी अमराठी TC विरुद्ध मराठी प्रवासी असा आपल्याला वाद पाहायला मिळाला होता. मात्र आता अमराठी TCच्या मदतीला मराठी TC धावून येत असल्यामुळे हा रेल्वेचा नवीन फंडा आहे का, रेल्वेकडून नवीन अशा प्रकारे योजना आखण्यात आली आहे का, अशा प्रकारे चर्चा सुरू झालेली आहे आणि मराठी एकीकरण समितीने थेट आरोप हा रेल्वेवरती केलेला आहे. त्यामुळे रेल्वेकडून आज नक्की काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अद्याप या मराठी TCवरती कोणताही गुन्हा किंवा तक्रार दाखल झालेली नाही. मात्र यामुळेच मराठी एकीकरण समिती आक्रमक होण्याची सुद्धा शक्यता आहे. अगदी हा संपूर्ण व्हिडिओ समोर आल्यानंतर तो आता तपासाचा भाग आहे. मात्र जर एखाद्या प्रवाशानं जर विनंती केलेली आहे की तुम्ही मराठीमध्ये बोला, तर मराठी येत नसेल तर ते चांगल्या भाषेमध्ये सांगू शकतात की मला मराठी येत नाही, मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन. पण असं न करता उलट मगरुरीची भाषा वापरली जाते आणि त्या मदतीला दुसरा मराठी TC धावून येतो. हे आणखी अन्यायकारक आहे. आणि खरं तर या संदर्भात आता येत्या काही काळामध्ये राजकीय नेत्यांकडून सुद्धा काय प्रतिक्रिया येतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये नरेंद्र दराडे जिंकावेत अशी लोकांची इच्छा नव्हती असं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटले. उमेदवार बदलण्याची विनंती आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती असाही दावा त्यांनी केला. नाशिकमधल्या बंडखोरी शमवण्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्नशील होतो, मात्र ते यशस्वी झालं नाही असंही गिरीश महाजनांनी म्हटलंय. शिवसेनेच्या पराभवाचं प्रमुख कारण म्हणून दराडे यांच्या उमेदवारीकडेच त्यांनी अप्रत्यक्षपणे बोट दाखवले. नाशिक विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आपली स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. अनेकांना हा विश्वास पटला नाही की भाजपचं तिथे प्राबल्य असताना भाजपचाच जो एक अत्यंत शिस्तीचा पक्ष मानला जातो तिथे भाजपचाच बंडखोर उभा राहतो. हे काय गणित समजलं नाही जरा. महाराष्ट्र गणेश गीतेंनी माघार घेतली होती माझ्या सांगण्यावरून, पण गोकुळ गीते राहून गेलेत. खरं आहे. कसे राहून गेलो तुम्ही काय म्हणतात, तुम्ही संकटमोचक आहात आणि संकटमोचकाकडनं इतकं छोटं संकट पण नाही खूप प्रयत्न झाले होते. हे बघा, मला आपल्याला मी सांगेल ते दराडे आहेत उमेदवार त्यांनाही माहिती आहे आम्ही काय केलं. दादा भुसे होते, आमचे उदय सामंत होते आणि शिंदे साहेबांनाही माहिती आहे आम्ही शेवटपर्यंत किती प्रयत्न केले. पण लोकांचीच इच्छा नव्हती. लोकांना सोडायचं की नाही, कारण दराडेंचा थोडा संपर्कमध्ये राहिला नाही. ते 1-2 वेळा निवडून आलेत पण त्यांनी संपर्क ठेवला आणि हे लोक सगळे बोलून दाखवायचे. आणि म्हणून मी शिंदे साहेबांनाही बोललो होतो की आपण उमेदवार बदललं तर थोडं बरं होईल. मी 2-3 वेळा जाऊन बोललो की तुम्ही साहेब उमेदवार बदलून टाका, याला मत द्यायला कोणी फार खुश नाही आहेत, तयार नाही आहेत. पण ते स्पष्ट सांगतो आज. हो, मी विचारा शिंदे साहेब, ते पण सांगतील. उदय सामंत नाही म्हणलो होतो मी, दादा नाही म्हणलो होतो हुसेनना, पण साहेबांनी त्यांना मागे शब्द दिलेला होता. त्यामुळे ते उमेदवार चुकला मी बदलणारच नाही, काही होऊ द्या, आपण करू बरोबर. तुम्ही यासोबत म्हटलं आहे ना, आमची संख्या 500च्या वर होती ना. नाही, मुळात मंत्री महोदय काय बोलले मला सांगता येणार नाही. जर लोकांची इच्छा नव्हती तर युतीचं सरकार होतं, मग युतीचा तिन्ही पक्षाचा सपोर्ट होता, मगच उमेदवारी फायनल झाली. त्याच्यामुळे कोण काय बोलतंय हे मला काही सांगता येणार नाही.
वक्तव्य केलं की मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नरेंद्र राणेंचं तिकीट बदलण्याची विनंती केली. माझी विनंती साहेबांना, गिरीश महाजन साहेबांनी ही होती, हे जर डायरेक्ट माझ्याशी बोलले असते तर मी सखुशीने त्यांना सांगितलं असतं तुम्ही कोणताही उमेदवार द्या. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या संभाव्य भाजप घरवापसी संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलंय. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करतायत, तसंच खडसेंचा भाजप प्रवेश आपण कधीही रोखला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीमध्ये ते बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी हे स्पष्ट केलंय. विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंच्या भेटीवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. तावडेंना भेटल्यानंतर त्या भेटीसंदर्भात विचारणा करणार असं त्यांनी सांगितलंय. पण आता रिसेंटली एक फोटो आमच्याकडे आला की तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते विनोद तावडे हे खडसेंना जाऊन भेटतात. एकीकडे तुम्ही संघर्ष करायचा, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांना जाऊन भेटायचं, याच्याकडे गिरीश महाजन कसं बघता? ठीक आहे ना, आता त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न आहे. ते का गेले काय मी काही त्यांच्याशी बोललो नाही किंवा विचारलं नाही, पण असू शकतात तब्येत विचारायला गेले असतील, काही हालचाल विचारायला गेले असतील. मला काही आक्षेप नाही त्याबद्दल काहीच. ते पण कसं वाटतं म्हणजे तुम्ही एकीकडे त्यांनी पक्षाबद्दल बोलणं, तुमच्याबद्दल बोलणं, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलणं आणि मग दुसरीकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांना जाऊन भेटणं, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही का तयार होत? नाही, मला तर माहीत नाही. हो, संभ्रम तर होतोच, पण मला माहीत नाही ते काय भेटले का. पण मी फोन करून विचारेल तावडेंना की माझे त्यांचे जेवढे संबंध आहेत विनोद तावडेंचे माझे, मी त्यांना विचारेल की बाबा काय काय नाही. पण मला असं वाटतं की फार विचारायचं कारण पण नाही. आता ते तब्येत पाहायला गेलं असतील, काय विचारायला जुने संबंध आहेत, इतके वर्ष आम्ही सगळे सोबत होतो, गेले असतील. मला काही आक्षेप घ्यायचं काही कारण पण नाही त्यांच्याबद्दल. पण अशी चर्चा सुरू आहे म्हणजे आमच्या तुमच्या कदाचित कानावर त्यांची काय घरवापसीची तयारी चालू आहे, खडसेंना पक्षात परत यायचं आहे? नाही, मला माहीत नाही की त्या बाबतीमध्ये. मला ते तर घरवापसीसाठी तर कधीच मागे लागलेले आहेत, कधीपासून. दिल्लीलाही जाऊन आले, इकडे जाऊन आले, तर मी सांगितलंच आहे की बाबा हे किती मागे लागलेत म्हणून परत यायला इकडे भाजपत घ्या. ते त्यांनी सांगितलं आहे की माझे फोटोही काढले, माझ्या गळ्यामध्ये मफलरही टाकलं आणि मग यांनी थांबवलं. मी कशाला थांबवू? पक्षात मी काय एवढा मोठा आहे का की दिल्लीवाल्यांना सांगू की बाबा थांबून घ्या म्हणून. तुमचा प्रवेश केल्यावर जर ते फोटो समोर येत नसेल, माझे फोटो कुठे गेला, तर म्हटलं मला कसं माहीत? दिल्ली तुम्ही जाऊन फोटो काढतात, तुमची डायरेक्ट ते म्हणे माझी डायरेक्ट लाईन आहे, त्यांची हॉटलाईन आहे त्यांची. चांगलं आहे, आपण तर कधी काही फार असं छोटे माणसं आहेत, आपण ते मोठे नेते आहेत. खडसे भाजपमध्ये घरवापसीसाठी मागे लागलेत असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीमध्ये केलं. यावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली. विनोद तावडेंची भेट झाली, मात्र राजकीय विषयांवर चर्चा झालेली नाही. मैत्रीच्या नात्यानं आम्ही भेटलो असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. यासह भाजपसोबत जाणार नसल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलंय. विनोद तावडे हे औपचारिकरित्या माझ्याकडे आले होते रक्षात यांच्या भेटीसाठी आणि त्यांनी त्या काळात माझ्या तब्येतीची विचारपूस केली. अन्य कुठलाही राजकीय विषय त्यांच्याशी चर्चेला झालेला नाही. तावडे साहेबांनी मी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे, वर्षानुवर्ष काम केलेलं असल्यामुळे शेवटी ती मैत्री काही आम्ही सोडलेली नाही आहे. राजकारण एका वेगळ्या बाजूला आणि वर्षानुवर्ष काम केल्यानंतरची जी मैत्री आहे ते एका बाजूला. मी अमित शहा साहेबांना भेटतो, मोदी साहेबांना भेटतो, मी गडकरी साहेबांना भेटतो, राजनाथ सिंगांना भेटतो. याचा अर्थ असा नाही आहे की मी भाजपमध्ये गेलो आहे. मुंबईतील झाडं आता मोकळा श्वास घेणार आहे. झाडांच्या भोवतालचं जे काँक्रिटीकरण आहे ते काढलं जाणार आहे अशी माहिती मिळते. वृक्ष संवर्धनासाठी लवकरच तज्ज्ञांची समिती सुद्धा स्थापन केली जाईल. अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी विशेष महासभेमध्ये ही माहिती दिली आहे. काँक्रिटीकरणामुळे झाडं पडली हा मुद्दा पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी जरी फेटाळला असला तरी मुंबईतील प्रत्येक रस्त्यावरील झाडांची पाहणी करून त्यांच्या सभोवताली काँक्रिटीकरण केलेलं असल्यास ते काढून टाकावं असं परिपत्रक 3 जुलैला प्रशासनानं काढलं. या संदर्भातली माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी महासभेला दिली. तसंच येत्या काळात झाडांच्या संवर्धनासाठी वृक्ष प्राधिकरण अंतर्गत वृक्ष तज्ज्ञांची समिती सुद्धा नेमली जाईल असंही त्यांनी सभागृहाला सांगितलंय. भेसळखोरांवर एफडीएनं घाव घातलेला आहे आणि त्यामुळे दूध संकलनामध्ये घट झाली आहे. राज्यामध्ये सध्या दूध संकलनामध्ये 25% घट नोंदवली गेली आहे. मराठवाड्यामध्ये तब्बल 1 लाख लिटर दूध संकलन कमी झालंय. केमिकलयुक्त दूध आणि पनीरला आळा बसलाय. राज्यामध्ये एफडीएकडून दूध भेसळखोरांविरोधातली मोहीम सुरू आहे आणि त्यामुळे त्यांचे धाबे दणाणलेले आहेत. एफडीएनं केमिकलयुक्त दूध निर्मिती केंद्रांवर धडक कारवाई सुरू केल्यापासून
भेसळखोर सध्या सावध झालेले आहेत आणि कृत्रिम दुधाची निर्मिती कमी झाल्याची सध्या माहिती मिळते. राज्यातल्या एकूणच दूध संकलनामध्ये घट नोंदवलेली आहे. ही घट सुमारे 25% इतकी आहे. मराठवाड्यामध्ये दूध संकलन तब्बल 1 लाख लिटरनं कमी झालंय. बातमी सोलापुरातून आहे. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये एफडीएनं मोठी कारवाई केली. 15 लाखांचं भेसळयुक्त दूध नष्ट केलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. 37,532 लिटर दूध जप्त केलेलं आहे. संबंधित आस्थापनाला व्यवसाय बंद करा अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. त्रुटीची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिलेत. तपासणीमध्ये संकलन आणि चिलिंग युनिटचा वैध परवाना नसणं, स्पॉट टेस्टमध्ये दुधामध्ये पाणी मिसळल्याचं आढळणं, तसंच इतर गोष्टींचा सुद्धा यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. विहित मर्यादेपेक्षा कमी असणं, खरेदी विक्रीची पद्धतशीर नोंद नसणं अशा नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये आता हे निर्देश देण्यात आलेले आहेत. 15 लाखांचं भेसळयुक्त दूध सुद्धा नष्ट केलं आहे. बातमी पुण्यातून आहे. पुण्यातल्या दिवे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे पोलिसांचा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे. बोपदेव घाट दिवे घाटामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. 6 ते 7 तास प्रवासी वाहतुकीमध्ये अडकून पडलेले आहेत. पालखी सासवडला पोहोचली तरी वाहतूक कोंडी मात्र कायम होती. काल दिवे घाटातून माऊलींच्या पालखीचा गजर करत ते तिथून निघालेले होते आणि त्यासाठी काही रस्ते बंद ठेवलेले होते. वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले होते. मात्र दिवे घाटातली कोंडी पाहता पोलिसांचा कारभार समोर आलेला आहे. बोपदेव आणि दिवे घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या आणि त्यामुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागला. शिवसेना युबीटीच्या नगरसेविका राजोल पाटील ठाकरेंपासून अलिप्त आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. वडिलांच्या शिवसेना प्रवेशानंतर राजोल पाटील या अलिप्त आहेत. मातोश्रीवरच्या बैठकीला राजोल पाटील या गैरहजर होत्या अशी माहिती सूत्रांकडून मिळते. 2 दिवसांपूर्वी मातोश्रीवर बैठक झाली होती आणि या बैठकीला त्या आलेल्या नव्हत्या. नगरसेविका आणि खासदार संजय दीना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांनी आपण ठाकरे परिवारासोबत आहोत अशी भूमिका घेतलेली होती. असं असलं तरी त्या गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेमध्ये येतात पण पक्षापासून अलिप्त राहतात असं चित्र दिसतंय. मातोश्रीवर झालेल्या बैठकीला सुद्धा त्या आलेल्या नव्हत्या असं सूत्रांकडून कळतंय. 2 दिवसांपूर्वी आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीला 2 ते 3 नगरसेवक गैरहजर होते. मात्र ते रीतसर परवानगी घेऊन गैरहजर राहिले होते. राजोल पाटील या बैठकीला आलेल्या नव्हत्या अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. वसईतील पूरस्थिती पाणथळीच्या विनाशामुळे झालेली आहे. कांदळवनातील बेकायदेशीर भराव हा पुराला जबाबदार आहे असं वनशक्तीनं सांगितलेलं आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात वनशक्ती संस्थेनं पत्र सुद्धा पाठवलंय. पर्यावरणाची हानी थांबवा अशी विनंती सुद्धा या पत्राद्वारे त्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीदरम्यान वसई परिसरातून जाणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला होता. वसई विरार परिसरातील पाणथळ जमीन, कांदळवन क्षेत्रावर झालेलं अतिक्रमण तसंच सखल भागांमध्ये करण्यात आलेला बेकायदेशीर भराव हा राष्ट्रीय महामार्गावर पूरसदृश स्थिती निर्माण करायला कारणीभूत ठरला असं त्यांनी म्हटलंय. पावसामुळे जुन्नरमध्ये भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. 6 जुलैचा पाऊस आणि त्या पावसामध्ये भाताची रोपं वाहून गेली. अनेक भागांमध्ये शेतीची माती सुद्धा खरडून गेलेली आहे. तसंच आता पावसानं ओढ दिली आहे आणि त्यामुळे रोपं करपण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. आपण हे दृश्य पाहतोय. 6 जुलैला मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे ही संपूर्ण शेतजमिनीतली माती खरडून गेलेली होती. रोपं सुद्धा वाहून गेलेली होती आणि आता पावसानं ओढ दिलेली आहे. त्यामुळे उरलेली जी रोपं आहेत ती सध्या करपण्याची भीती आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. पाहूयात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका भात रोपांना बसला असून मी सध्या पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेल्या परिसरात आलेला. पण या ठिकाणी जर पाहिलं तर या वर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसाने भात शेतीचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे.
अतिवृष्टी झाल्यामुळे या भाताच्या रोपांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. या शेतातील माती सुद्धा खरडून गेलेली आहे. तर जी काही भाताची रोपे आहेत ती पूर्णपणे भुईसपाट झालेली आहेत. तर काही रोपे ही पिवळी सुद्धा पडलेली आहेत, खराब झालेली आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांवरती भात रोपे लावायची कशी याचं सुद्धा मोठं संकट उभं राहणार आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे. पहलगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे अचानक पूर आला. 4 भागांमध्ये वीज पुरवठा सध्या खंडित असल्याची माहिती मिळते. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये. बचाव पथकं सध्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. आपण हे दृश्य पाहतोय. ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे अचानक पूर आला. सर्वत्र पाणीच पाणी झालेलं असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढलं जात होतं. बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाले. मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस आणि पुरामुळे तिथला वीज पुरवठा खंडित करण्यात आला. उत्तराखंडामधून एक महत्त्वाची बातमी आहे. उत्तराखंडामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलेलं आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे आणि रस्ते सुद्धा खचलेले आहेत. ऋषिकेश आणि केदारनाथसह 120 रोड बंद झालेले आहेत. यमुनोत्री मार्गाचा 100 मीटरचा भाग वाहून गेलेला आहे. पुरामध्ये अडकलेल्या 100 जणांना बाहेर काढण्यात यश आले. प्रशासनाकडून यात्रेकरूंसाठी सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय उत्तराखंडामधून. उत्तराखंडामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातल्यामुळे तिथे अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. रस्ते सुद्धा खचल्याची माहिती मिळते. ऋषिकेश केदारनाथसह 120 रस्ते सध्या बंद झालेले आहेत. यमुनोत्री महामार्गाचा 100 मीटर भाग सुद्धा वाहून गेलेला आहे. सध्या पुरात अडकलेल्या 100 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढलेलं आहे. पालघरच्या तांदूळवाडी गडावर सुद्धा भूस्खलन झालंय. गडाकडे जाणारा प्रमुख रस्ता हा बंद झालेला आहे. आठवड्याभरातील अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे. पर्यटकांना गडावर जाणं टाळा अशा सूचना सुद्धा दिल्या जात आहेत. मुख्य मार्गावर दरड कोसळलेली आहे. मातीचा ढिगारा आहे. पालघरमधली ही दृश्य. तांदूळवाडी गडावर भूस्खलन झालंय. गडाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद झालाय. आठवड्याभरातल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन घडलेलं आहे. त्यामुळे पर्यटकांना गडावर जाण्याचं टाळा अशा सूचना दिल्या जात आहेत. आणि यासह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने. कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH